स्वराज, स्वराज, अरे कुठे आहेस तू? स्वराज, अरे आज परत एकदा मला तुझा खूप अभिमान वाटतोय बघ. काय झालं बाबा, काय समजलं ना? फक्त तुझ्या प्रसंगावधानामुळे आज आपल्या एका मोठ्या क्लायंटची फसवणूक टळली बघ. वेळीच तुला कळलं नसतं ना, त्या बॉक्समध्ये वेगळ्याच साड्या आहेत, फार पंचायत झाली असते आपली. आणि आजपर्यंत अशी चूक आपल्याकडनं कधी झालेली नाही ना, पण फक्त तुझ्यामुळे ते टळलं. बाबा ते तर हे बाबा, ते ॲक्च्युली मला गिल्ट आलं होतं की आपल्याकडून एक बॉक्स कमी गेलं की काय. पण खरंच तर बरं झालं बाबा, एक बॉक्स कमी भरला ते. म्हणून तर आपल्याला हा घोळ लक्षात आला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, नाही का? डिलिव्हरी व्हायला उशीर नाही ना झाला? चे अजिबात नाही. आणि तुझ्याकडनं अशी चूक होणं शक्यच नाही रे. स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही मी असा. मुळात कामावर श्रद्धा पाहिजे ना, काम करण्याची जिद्द पाहिजे, आणि जी तुझ्यात आहे. ही नेमकी काय भानगड आहे? आत्ता खरं तर दीपमुळे हा घोळ होता टळला, पण त्याबद्दल तो काही बोलतच नाहीये. आणि स्वराज, तो सगळ्याच क्रेडिट घेतोय. ह्या दोघात हा कसला बॉन्ड आहे? ठरवून करतायत की की अजून काही नाही? म्हणजे काम दीप करतोय, पण श्रेय मात्र स्वराजला मिळतं. नक्कीच काहीतरी गडबड आहे. ह्यांच्या नात्यातली तरी आणखीन वाढून त्यात कायमचं अंतर आणायला पाहिजे. तरच मला हवं ते सगळं इथे करता येईल. काका स्वराजचं कौतुक करतात सतत आणि दीपचा द्वेष करतात. यांच्या दोघातला जो काही गैरसमज आहे ना, तो लवकरात लवकर दूर व्हायला हवा. काय बोलले ते सोडून दे. महत्वाचं काय आहे, त्यांना आपली आयडिया आवडली. त्यांना वाटतं का माझ्याबद्दल असंच कधीतरी फक्त छान एकदा जवळ घेऊन मिठी मारली ना, बस. दीप, हा, काय रे दादा, का रे सारखं असं करत असतोस? काय झालं? हा, आज मला सगळ्यांसमोर बाबांना खरं काय ते का सांगू दिलं नाहीस? अरे हे सगळं तुझ्यामुळे झालं, ह्याचं क्रेडिट तुम्हाला का देऊ दिलं नाहीस? दरवेळेला माझ्याकडे असे डोळे मोठे करून तुम्हाला गप्प करतोस आणि मी गप्प बसतो. इकडे इकडे, काय आपल्यामध्ये कसलं आलंय क्रेडिट वगैरे, काय बोलतोयस तू? नाही, हे ठीक नाही आहे. अरे काय? हे बघ, बाबांना कळायला हवं होतं. अरे पण कसं? दरवेळेला तुझी चांगली गोष्ट माझी म्हणून माझं होणारं कौतुक मी नाही सहन करू शकत. मला त्रास होतो याचा, गिल्ट येतं मला. लहानपणापासून आजपर्यंत माझ्याकडून झालेल्या चुका तू स्वतःवर घेत आलायस दीप. हे बरोबर नाहीये. हे बघ, महत्वाचं काय आहे, आपल्या दुकानावर बाबांच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीवर, त्यांच्या इब्रतीवर कोणी बोट उचलला नाही पाहिजे. आणि तो आपला हेतू साध्य झालाय, बस. आपल्या तू बघितलं नाही का बाबा केवढे खुश होते? हा दादा, तू नको रे या सगळ्या गोष्टीत पडू. अरे तू आता फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रीती वहिनी, तुम्ही आता फक्त तुमच्या नात्यावर, तुमच्या भवितव्यावर फोकस करा, बस. बाकी काय नाही. कळलं का? ठीक आहे दादा, हा? तू म्हणशील तसं. काय? ठीक आहे दादा, ऐकतो मी तुझं. ही काय फालतूगिरी आता? दादा विदा बोलतोयस मला? हा, अरे हे बघ, म्हणजे प्रत्येक वेळेला तू एवढा समजूतदारपणा दाखवतोस ना की मला प्रश्नच पडतो, मी खरंच तुझा मोठा भाऊ आहे? ए दादा, हा, अरे मी मला लहानच वाटतो, कारण की तुला बरोबर कळतं रे कुठल्या वेळेला काय करावं, कसं वागावं. आणि मी मोठा असूनही आजही तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. तुला खरं सांगू, नशीब लागतं असं भाऊ मिळाला, आणि मी खरंच नशीबवान, खरंच.
झालं? हा जा आता. तिथे प्रीती वहिनी वाट बघत असेल तुझी, जाऊन झोप जा. ओके, गुड नाईट दादा. काय आहे? काय अरे म्हणजे तू पण लवकर झोप असं म्हणायचं होतं मला. मी नाही जाऊ शकत आता. ते हा? विराट झोपल्याशिवाय नाही जाऊ शकत ना. हा? अरे तो जर जागा असेल आणि मी गेलो त्याच्या खोलीत तर मला लेक्चर देत बसेल. त्यापेक्षा तो झोपल्यावर जातो. ऑल द बेस्ट. गुड नाईट दादा. तुला पण ऑल द बेस्ट. गुड नाईट. अरे दादा काय ग सुलू? गार दूध आणलंय. मसालेदार खाल्लं होतंस ना तू, त्रास होईल म्हणून. नाही तुझा उपाय बरोबर आहे, पण मी मसालेदार काही खाल्लेलंच नाहीये. ऍसिडिटी होते ना तुला वारंवार, म्हणून गार दूध आणलंय. ठेवू? ठेव की. ठेवलं गार दूध. पी गार दूध. काय होतंय तुला? तुझ्याशी बोलायचं होतं मला जरा. वाटलंच होतं मला. बोल बोल. नाही, तुझा मुलगा अगदी सेम तुझ्यासारखा आहे, डिक्टो. अरे वा, नवीनच माहिती दिलीस की ग तू मला. दादा जेन्युइनली वाटलं मला म्हणून सांगते. अगं हो ग, मला छान माहिती आहे स्वराज अगदी माझ्यासारखा आहे, म्हणून तर त्याच्यावर मी दुकानाची जबाबदारी टाकली ना. नाही, स्वराज अगदी तसाच आहे, तू म्हणतोयस तसा. पण आता मी स्वराज बद्दल नाही बोलत आहे, दीप बद्दल बोलतीये. दादा तुला कशी सिल्कची सगळी माहिती आहे, बघितल्या बघितल्या तुला सगळं कळतं. तसंच त्याचं आहे, त्याला हातात घेतल्या घेतल्या कळतं. तू एकदा दुकानातली कुठली तरी जबाबदारी टाकून बघ ना त्याच्यावर. हे बघ सुलोचना, त्याच्यासारख्या बेजबाबदार आणि व्यसनी माणसावर मला कुठलीही जबाबदारी टाकायची नाहीये. दुकानाची तुला छान माहिती आहे आपल्यातला हा विषय न संपणारा आहे, आणि म्हणूनच त्यावर मला बोलायची इच्छा नाहीये. ते पिशील का नेऊ? बघतो.